नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आदिवासी विकास विभाग भरती 2026च्या संदर्भामध्ये आपण आज जे की आपलं पद गट ड चौकीदार या पदासाठी आपण आज गणित व बुद्धिमत्ता मित्रांनो प्रश्नपत्रिका ठिकाणी पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा, आपला आजचा जो काही संपूर्ण भाग आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे जर नवीन असाल तर बघा मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच ठिकाणी सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। आता बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे एकदम शॉर्टकट पद्धतीने बघायचे की आम्ही तुम्हाला ठिकाणी समजून सांगणार आहोत। म्हणून लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नाचं नोट डाऊन करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, आता सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती। आता मित्रांनो बघा, हा जो आपली परीक्षा आहे बघा, ही चौकीदार या पदाची ही बघायची की फक्त 10वीच्या मित्रांनो बघायची की बेसवर आहे। म्हणून मित्रांनो बघा, तुम्हाला जे प्रश्न संच आहेत मॅथचे असो, GK असो, इंग्रजी किंवा मराठी, हे फक्त आणि मित्रांनो फक्त बघायचे की बेसिक लेवलचे असतात। ओके, तर बघा आता जे की प्रश्न संच देखील मित्रांनो बघायचे की तुम्हाला परीक्षेमध्ये या स्वरूपाचे ठिकाणी पाहायला मिळतात। म्हणून लगेच वही पेन घ्या आणि हेच नोट डाऊन करून घ्या। आता सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती या प्रकारचा प्रश्न बघायचे की आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर आता या प्रश्नाचं उत्तर बघायचे की तुम्हाला मित्रांनो अगदी काही सेकंदामध्ये काढून दाखवतो, फक्त ट्रिकनं। आता बघा, अशी आकृती दिली आणि सर समजा तुम्हाला त्रिकोण जे की मोजा या प्रकारचा प्रश्न आला, तर काय करा, डायरेक्ट अशा प्रकारे बघा, जे की क्रमांक भरून घ्या पहिला आकृत्यामध्ये 1 2 3 4 आणि 5। आता या सर्वांची करा बेरीज, 1 ते 4 पर्यंतची 10 आणि वरचे 5 15 किती मित्रांनो, जे की बघा 15 त्रिकोण झाला। बघा जे की आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर जे की क्रमांक ब या ठिकाणी लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, जे की क्रमांक ब मित्रांनो 15 त्रिकोण आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर आहे। 100% मित्रांनो बघा, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये या स्वरूपाचे मित्रांनो बघा, जे की 10वीच्या लेवलचे प्रश्नसंच विचारले जातात। ओके, पुढचा प्रश्न, कुमार आणि राजा यांच्या वयांची बेरीज 70 वर्ष आहे, त्यांच्या वयातील फरक 10 वर्ष आहे, तर राजाचे वय किती या प्रकारचा मित्रांनो बघा, जे की आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता बघा, प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे काढता येतं। आता बघा, कुमार आणि राजा हे दोघं जण आहेत। कुमार आणि राजा हे दोघं जण। आता मी काय करतो, कुमारचं वय मानतो x आणि राजाचं मानतो y। ओके, आता मित्रांनो दोघांच्या वयाची बेरीज 70 म्हणले ना, म्हणून काय करतो, पहिले x + y बरोबर 70 घ्या। x + y बरोबर 70 आणि बघा यांच्या वयाची फरक किती मित्रांनो, जी की 10 वर्ष, म्हणून पुन्हा x - y बरोबर 10। आता करायच्या दोघांच्या वयाची बेरीज, x + x झाले 2x आणि मित्रांनो y समोर बघा या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे, म्हणून मित्रांनो हे मायनस होतं आणि बघा y कट होतात। आता बरोबर 70 + 10 झाले किती, 80। आता मित्रांनो बघा या ठिकाणी हे x बरोबर 80 आणि छेदामध्ये आले हे 2। आता बेक बे बेचोक 8 आणि समोरचा 0 म्हणजे किती आले 40। तर मित्रांनो बघा 40 काय आहे, तर ही आपली एक्सची व्हॅल्यू। तर 40 म्हणजे एक्स म्हणजे काय, आता कुमार, तर कुमारचं वय किती भेटलं आपल्याला मित्रांनो, तर भेटलं बघा जी कुमारचं वय आपल्याला 40। परंतु आपल्याला तर काढायचं आहे राजाचं, तर मग राजाचं काढण्यासाठी या दोन सूत्रापैकी मित्रांनो बघा तुम्ही कोणत्याही सूत्राचा या ठिकाणी वापर करू शकता। आता ते कशा प्रकारे काढू शकते आपण वापर करून, तर आता मित्रांनो बघा, जे की मी काय करतो, पहिलं मानतो x + y मानतो। ओके, x + y = 70 घेतलो। आता बरोबर एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 40, मग हे 40 + y बरोबर 70। आता मित्रांनो आपल्याला yची किंमत काढायची आहे, म्हणून पुन्हा आता हे y बरोबर 70 आणि मित्रांनो हे जे 40 बघा या ठिकाणी मित्रांनो प्लसमध्ये आहेत, एकूण या साईडला गेले मायनसमध्ये। आता जर 70मधून मी 40 वजा केलं तर उरलं किती मित्रांनो, फक्त 30 बघा, जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की क्रमांक अ या ठिकाणी राजाचं जे की वय हे 30 वर्ष या ठिकाणी असणार आहे। ओके, जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे। ओके, जे की मित्रांनो बघा याच्यापेक्षा कमी ट्रिक्सनं बघा, जे की तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्न असं ठिकाणी कोणीही शिकवू शकत नाही। ओके, पुढे मित्रांनो बघा या ठिकाणी जे की डायरेक्ट मी तिसऱ्या प्रश्नावर रूढी घेतलं, परंतु दुसरा प्रश्न राहून गेलाय। तर बघा आता दुसरा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे आपल्याला, तर मित्रांनो बघा या ठिकाणी एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट पण सांगायची आहे, तर ती अगोदर सांगतो। एक काम करा, आता जर मित्रांनो बघा तुम्हाला आदिवासी विकास विभाग भरती 2026चा पेपर
पहिल्याच प्रयत्नात जर पास करायचा असेल मित्रांनो बघा, पहिल्याच प्रयत्नात पास करून चौकीदार जर तुम्हाला या ठिकाणी व्हायचं असेल तर यासाठी मित्रांनो बघा जे की आम्ही एक मोस्ट मित्रांनो बघा जे की PYQ अशा 5000 प्लस प्रश्नांचा एक महाठोकळा लॉन्च केलेला आहे. हा मित्रांनो बघा महाठोकळा जो आहे हा बघा जे की पेड आहे, परंतु मित्रांनो बघा फीस तुम्हाला परवडेल या स्वरूपाची आहे. म्हणून मित्रांनो बघा लगेच हा जो आपला महाठोकळा आहे खरेदी करू घ्या. आता खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे तर मित्रांनो 74 14 93 07 हा मित्रांनो बघा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त तुम्हाला 500 रुपये पे करून मित्रांनो बघा या नंबरच्या व्हॉट्सअपवर जे मित्रांनो बघा ही तुम्ही 500 रुपये पे केली स्क्रीनशॉट आहे या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवायची आहे. पाठवल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्यात मित्रांनो आम्ही आपला जो महाठोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच मित्रांनो महाठोकळा खरेदी करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि एक नवी वळण द्या. या ठिकाणी बघा मित्रांनो घाबरू नका. 500 रुपये किंमत बघा लहानच आहे याचा सध्याच्या घडीचा विचार केला तर मित्रांनो घाबरू नका. कारण बघा जे की अगदी कमी वेळेत बघा जे की मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा जे की ठिकाणी आमचा महाठोकळा हा जी की ठिकाणी एक तुमच्यासाठी असं उत्तम असं बघा जे की एक साधन या ठिकाणी ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच पे करा आणि तुमच्या अभ्यासाला नवी दिशा द्या, नवी वळण द्या. ओके. बघा दुसरा प्रश्न का बघा जे की कशा रीतीनं सोडवायचा आहे. एक प्राणी बघा एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144, तर त्यापैकी मोर व हरणे यांची एकूण संख्या किती या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो काय म्हणलंय, एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची एकूण संख्या 144, तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या किती. आता मित्रांनो बघा पर्यायामध्ये 50 बघा दोन संख्यांची बेरीज 50 येते का बघा कोणत्या. आता 20 आणि 30 50, 28 22 50, 26 24 50 आणि 32 आणि 18 50, सर्वांची बेरीज तर 50 आहे. मग आता काय करा, पहिलं काय म्हणले मोर व हरणे. मोर म्हणजे 30 मानू, हरणं काय म्हणू 20. आता 30 म्हणजे किती, मोर जर 30 असेल तर बघा एक प्रत्येक मोराला 2 पाय म्हणून गुणाकार 2. पुन्हा हरणे जर आपण 20 मानल्या तर प्रत्येक हरणाला किती 4 पाय म्हणून आता बरोबर 20 चोक 80, 30 दोन्ही 60. आता 0ला 0 साई दोन्ही 12 आणि वरचे 2 14 म्हणजे किती बघा जी 140. तर 140 पाय आहेत काय, नाहीत, म्हणून हे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. मग पुन्हा काय 28 आणि 22. आता 28 मोर मानू, 28 गुणाकारा 2 करा. आता 82 16 हातच्याला 1 बे दोन्ही 4 आणि वरचा 1 5 56. पुन्हा हरणं किती मानू 22 मानू, 22 प्रत्येक हरणाला 4 पाय असतात 4. आणि पुढे 22 चोक बघा 22 चोक झाली किती मित्रांनो जी की 88. मग हे घ्या 88. आता 8 आणि 6 14 हातच्याला 1 पुन्हा 8 आणि 5 13 आणि पुन्हा एक हाच्याचा 1 म्हणजे किती 14, जवळपास 144. तर पुन्हा बघा जी की आपल्याला 144 पाय भेटलेले आहेत. म्हणजे मित्रांनो जी की बघा क्रमांक 28 व 22 बघा जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो बघा जेव्हा तुम्हाला या प्रकारचा प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी मित्रांनो बघा जी तुम्ही फक्त आणि फक्त या ठिकाणी पर्यायाने बघा जी की प्रश्नाचं उत्तर बघा जी की अगदी काही वेळेमध्ये मित्रांनो काढू शकता. म्हणून इथं कसल्याही प्रकारची ट्रिक वापरू नका, फक्त आणि फक्त मित्रांनो पर्यायाचा वापर करा, थोडंसं दिमागाचा वापर करा आणि बघा जी प्रश्नाचं उत्तर ठिकाणी काढा. ओके. पुढे आता एका रांगेत समान अंतरावर 25 खांब उभे केले आहेत. ओके. जर पहिल्या आणि 8व्या खांबातील अंतर 56 मीटर असल्यास 6व्या व 22व्या खांबातील अंतर किती. आता मित्रांनो बघा काय म्हटलंय, एका रांगेत समान अंतरावर 25 खांब उभे केले आहेत. जर यापैकी पहिल्या आणि 8व्या खांबातील अंतर 56 मीटर असल्यास 6 ते 22व्या खांबातील अंतर किती या प्रकारचा प्रश्न विचारला. म्हणून मित्रांनो काय करतो, आता पहिल्या आणि 8व्या मध्ये डायरेक्ट 8मधून 1 मायनस करा. पहिलं 8 - 1 उरलं किती 7. या 7 मित्रांनो बघा जी एकूण किती 56 मीटर म्हणलं अंतर. म्हणून या 56 काय करा 7 भागा. 56ला जर 7 भागला, आता 7 7 49 7 8 56 आपल्याला भेटलं किती 8. तर मित्रांनो पुन्हा काय म्हटलंय 6 ते 22व्या खांबातील अंतर किती म्हटलंय पुन्हा. ओके. मग आता जर मित्रांनो 6 ते 22 म्हटलं ना, मग आता काय करा डायरेक्ट या 22मधून 6 करा मायनस. जर 22मधून मी जर 6 मायनस केलो तर उरले किती 16. आणि मित्रांनो आता काय करा शेवटचा आन्सर करण्यासाठी हे 16 गुणाकारात हे 8 करा. आता 16 8
128 मीटर बघा जी की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं मी या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे 5वा, एका नावेल्यासह नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 30 किमी अंतर नाव हाकण्यात 3 तास लागतात. त्याच नावेला तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हाकण्यास 5 तास लागतात. तर त्या स्थिर नावेचा पाण्यातील ताशी वेग किती किमी असावा? या प्रकारचा बघा जी की आपल्याला प्रश्न संच मित्रांनो विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर बघा जी की अगदी काही कमी वेळेत आपण कशा प्रकारे काढू शकतो तर बघा आता एका नावेल्यास मित्रांनो बघा जी की नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 30 किमी अंतर हाकण्यास 3 तास लागतात. म्हणून मित्रांनो काय करतो, आता 30/3 तास घेतो. आता जर 30ला जर 3 भागलं आलं किती 10 किमी तास. ओके, पुन्हा बघा पुढे काय म्हणतो, पुन्हा त्याला बघा त्याच नावेला तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हाकण्यास 5 तास. मित्रांनो आता बघा हेच 30 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बघा जी की हाकण्यास 5 तास लागतात. म्हणून मित्रांनो मी काय करतो, पुन्हा हे 30/5 घेतो. आता 30/5 5 सखत 30 आली. ओके, जी की 6 किलोमीटर लागतात. आता मित्रांनो बघा जी की आपला शेवटचा प्रश्न काय विचारलाय, तर नावेचा स्थिर पाण्यातील ताशी वेग किती किमी असावा म्हणलेला. मित्रांनो बघा आता काय करा, या ठिकाणी एकतर प्रवाहाच्या दिशेने एक पहिला वेग आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असे 2 वेग आहेत. ओके, म्हणून मी काय करतो मित्रांनो, या दोन्ही वेगांची करतो बेरीज. हे 10 + 6 आणि छेदामध्ये 2 वेग म्हणून 2 छेदा घेतलो 2. आता 10 + 6 झाले 16 आणि छेदामध्ये 2ला 2 आणि बिया 8 16 बघा जी जवळपास 8 किलोमीटर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो उत्तर असणार आहे, जे की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, लक्षात जे की तुम्हाला सर्वांना मित्रांनो ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे शेवटचा 6वा प्रश्न, 45 किमी वेगाने धावणाऱ्या 600 मीटर लांबीच्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? या प्रकारचा बघा जी की प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा जी की कशा स्वरूपाने आपण या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर काढू शकतो. तर बघा हा सूत्र आहे मित्रांनो, हे सूत्र लगेच पाठांतर करून घ्या. या सूत्रानुसार बघा जी की आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आता 50 किमी वेगाने धावणाऱ्या 600 मीटर लांबीच्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? अंतर. आता अंतर म्हणजे काय मित्रांनो बघा जी की आपण या ठिकाणी मांडू म्हणजे की मानू त्या जे की मित्रांनो रेल्वेची लांबी लांबी किती 600 मीटर. 600 बरोबर वेग किती 45 किमी. आता वेळ आपल्याला काढायचा आहे, वेळेला म्हणलो x पुन्हा गुणाकारात 5/18ला जसे असते तशी. आता 600ला बरोबर 600 गुणाकारात छेदामध्ये हे 18 आणि पुन्हा बघा जी की हे 45 गुणाकारात 5 आले छेदामध्ये. आता 5×1 5 उरले किती 1 5 2 10 आणि हा समोरचा 0 जशास तसा. आता पुन्हा 3×1 3 उरलं 1 3 5 15 3 6 18. ओके, आता पुन्हा 15×1 15 15×8 120. ओके, आता जर आपण 8 गुणाकारात 8 केलं 16 भेटलं. ओके, मग 16 भेटलं, सॉरी 8 किती 8 64. 1 मिनटं थोडंसं इथं आपलं चुकलं आहे, डबल एकदा मानून घेतो. 50 किमी 5/18 हे 600ला 600 जशास तसे गुणाकारात हे आले 18 आणि पुन्हा हे 50 गुणाकारात 5 आले छेदामध्ये 5. आता बघा मी काय करतो, पहिलं 3 भाग देतो, जसं की 3 सांग 18 3×1 3 उरलं 1 3 5 15. ओके, पुन्हा 15×1 15 15×4 60. ओके, मग हा 0ला 0 इथं डायरेक्ट. आता 5×1 5 5×8 40 आले किती 8 गुणाकारात 6 गुणाकारात 8 गुणाकारात 6 घ्या. पुन्हा 6×8 48 सेकंद बघा जी की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे, जे की बघा क्रमांक 48 सेकंद मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. परंतु बघा जी की पर्यायामध्ये नाही मित्रांनो, म्हणून बघा जी की थोडंसं माफ करा, जी की पर्याय बघा जी की ठिकाणी चुकलेले आहेत. परंतु आपलं बघा जी की फायनल आन्सर या ठिकाणी 48 सेकंद या ठिकाणी असणार आहे. ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो ठेवायचं आहे, जे की बघा या फॉर्म्युलानुसार बघा जे की मित्रांनो आपण अगदी
काही वेळेमध्ये प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, ही होती आपली आजची आदिवासी विकास विभाग भरती 2026 बघायची की पद चौकीदार बघायची की मित्रांनो चौकीदार पदासाठी मोस्ट इम्पॉर्टंट बघायची की या स्वरूपाची प्रश्न असायचं. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आत्ताच्या आत्ता शेअर करा. अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यास चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू कोणाच्या अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.